आमदार आणि शासकीय अधिकाऱ्यांमध्ये हमरीतुमरी झाल्याचं पाहायला मिळालं। पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यासमोरच आमदार आणि शासन अधिकाऱ्यांमध्ये राडा झाला। काम करा असा जीआर आहे का? तसंच आमदार सुरेश भोळे यांनी अधिकाऱ्यांवर बोट दाखवलेला आहे। अधिकाऱ्यांशी वाद घातला। 8 कोटींचा प्रस्ताव सीईंना पाठवला आहे। शासकीय अधिकाऱ्यांनी तसं उत्तर दिलं, मात्र यानंतर सुद्धा सुरेश भोळे यांचं समाधान झालं नाही। असं म्हटलं का कॉन्ट्रॅक्ट मध्ये तुमच्या ठेकेदार मध्ये असं आपण बीड कॅपॅसिटी प्रोसिजर सुरू आहे। त्याच्यातले 8 कोटीची जी कामं ती आपण सीईना प्रस्ताव पाठवली जबाबदारीने सांगतो। हो आम्ही समोर होतो साहेब, ते म्हणजे तुमचे नंबर ते लोक तुम्हाला फोन करत आम्हाला बोलतात लोक, आम्ही समोर होतो। जसं की आम्ही गुन्हेगार आहे त्या गोष्टीचे, चुका तुम्ही करायचे आणि गुन्हेगार आम्ही होतो असं त्याच्यात तुम्ही पाठीमागे घालायचे ना, आम्ही समोर होतो त्याच्यामध्ये। अरे एखादा गाणू माणूस सुद्धा असं करू शकत नाही। म्हणजे आम्ही डोळ्याला पट्टी बांधली का, तुम्ही आम्ही पट्टी बांधली का डोळ्याला, दिसत नाही का आम्हाला? शहरामधले जे काही रस्त्यांचे प्रॉब्लेम्स होते त्या बाबतीमध्ये राजू मामांनी नाराजी व्यक्त केली आणि अधिकाऱ्यांना सक्त सूचना आम्ही या ठिकाणी दिलेल्या आहे की 2 सचात बैठका घेऊन जे आमदार मोद्यांनी सूचना केलेल्या आहेत त्याची तात्काळ कारवाई करावी। लोकशाहीमध्ये आम्हाला बोलण्याचा अधिकार आहे, म्हणून लोकशाहीचा अधिकार म्हणून मला वाटतं आम्ही इथे मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे। आदरणीय पालकमंत्री होते, कलेक्टर साहेब होते, सर्व अधिकारी होते, तिथे आम्हाला जो न्याय मिळेल म्हणून आम्ही तो मांडण्याचा प्रयत्न केला आहे। आणि जनतेसमोर बी जर यांनी कामं नाही केली तर आम्ही जनतेची माफी मागू, जनतेसमोर जाऊ। पण मला वाटतं लोकप्रतिनिधीचं काम निधी आणणं असतं, लवकर क्वालिटीचा दर्जा हे सर्व अधिकाऱ्यांचे कर्तव्य असतं। मला वाटतं त्याची त्यांनी जाणीव ठेवावी।